तमिळनाडूतून एक महत्त्वाची बातमी हाती येतेय। जयललिता यांच्या निधनाच्या धक्क्याने एकूण 280 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे। एआयडीएमके या पक्षाने मृतांच्या नातलगांना प्रत्येकी 3 लाख रुपये देणार असल्याची घोषणाही केली आहे। प्रशांत कदम आपल्याबरोबर आहे। प्रशांत, हा आकडा वाढतच चाललाय असं वाटतंय का? प्राजक्ता, खरं तर दक्षिण भारताच्या एकूणच राजकारणाचं जे व्यवच्छेदक लक्षण किंवा ज्याला आपण कॅरेक्टरिस्टिक म्हणतो अशा पद्धतीची ही घटना आहे। व्यक्तिपूजेवरती आधारित इथलं राजकारण असतं आणि ते किती टोकाला जाऊ शकतं हे अशा घटनांमधून आपल्याला वारंवार पाहायला मिळालेलं आहे। याच्या आधीही अशा घटना मोठा लीडर गेल्यानंतर तमिळनाडू किंवा आंध्र प्रदेश इतर राज्यांमध्ये दक्षिण भारतातल्या घडताना पाहायला मिळालेल्या आहेत। 5 डिसेंबरला जयललितांचं निधन झालं आणि त्याच्यानंतरच्या अवघ्या 3 ते 4 दिवसामध्ये तब्बल 280 लोकांचं निधन झालेलं आहे। अतिशय मोठा आकडा आहे आणि त्यामुळेच एआयडीएमके हा जो जयललितांचा पक्ष आहे त्यांनी त्यांच्या सगळ्या कुटुंबियांच्या सहानुभूती प्रित्यर्थ प्रत्येक कुटुंबाला 3 लाख रुपये देण्याची घोषणा केलेली आहे। याशिवाय काही लोकांनी आपली बोटं तोडून घेतलेली आहेत किंवा आपल्या शरीराला काही अशा त्रास देणाऱ्या घटना करून गेलेल्या आहेत, त्यांनाही 50,000 रुपयांचा मोबदला दिला जाणार आहे। पण ज्या एकूणच म्हणजे हे आपल्याला उत्तर भारतामध्ये पाहायला मिळत नाही, पण दक्षिण भारताच्या राजकारणामध्ये हे वारंवार पाहायला मिळतं आणि म्हणूनच जयललिता यांच्या निधनाची बातमी डिक्लेअर करताना देखील काळजी घेण्यात आलेली होती, कारण अचानक लोकांना जास्त त्याचा धक्का बसू नये त्यामुळे रात्रीची वेळ निवडण्यात आलेली होती। जवळपास 2.5 महिने त्या हॉस्पिटलमध्ये होत्या, मात्र तरी देखील अशा पद्धतीच्या घटना घडताना पाहायला मिळतात। प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।